नमस्कार मित्रांनो, या विशेष योगा सत्रात आपलं स्वागत आहे। आज आपण योगाचं महत्त्व जाणून घेणार आहोत। योग आणि सकस आहार म्हणजे निरोगी जीवन। चला निरोगी जीवनाकडे पाऊल टाकूया। संथ सावकाश सोडायचा आहे। श्वास घेताना खांदे मान हलवायची गरज नाही। आपण श्वास खांद्याने घेत नाही, मानेने घेत नाही, आपण श्वास नाकाने घेतोय। जाणीवपूर्वक आपण आपल्या शरीरावरती लक्ष ठेवायचं। आपले खांदे हलत असतील तर स्थिर ठेवा, मान हलत असेल तर स्थिर ठेवा। तर अशा छोट्या छोट्या चुकीच्या ज्या सवयी लागलेल्या असतात त्या आपणच कमी करायच्या, कारण त्या आपणच लावून घेतलेल्या आहेत। त्यानंतर आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत। आपल्याला 1 ते सव्वा तास म्हणजे खूप कमी वेळ मिळतो। यामध्ये सगळं प्रॉपर खूप वेळ होणं शक्य नाही। हे दीर्घ श्वसन तुम्ही कधीही करू शकता। दीर्घ श्वसनला जेवणाचं बंधन नाही, बसण्याचं बंधन नाही। तुम्ही झोपले असाल, दुपारच्या वेळेस आराम करत असाल, त्यावेळेस सुद्धा तुम्ही दीर्घ श्वसन करू शकता। काही प्राणायाम असे आहेत की त्याला कुठलंच बंधन नाही, स्थितीचं नाही, वेळेचं नाही आणि जेवणाचं पण नाही। म्हणजे तुम्ही बैठक स्थितच पाहिजे असं काही नाही। तुम्ही दुपारी थोडा आराम करताय त्यावेळेस तुम्ही दीर्घ श्वसन करू शकता। चलो, अनुलोम विलोम करायचा आहे। उजव्या हाताची आपण प्रणव मुद्रा करणार आहोत। शक्यतो मुद्रा करायचा प्रयत्न करायचा आहे उजव्या हाताची। अंगठ्याच्या शेजारचे जे 2 बोट आहेत ते मध्ये फोल्ड करायचे आहे। अंगठा आणि आपल्या करंगीच्या शेजारचं बोट हे तसं आपल्याला चिमटा तयार होतो, तो आपण नाकाकडे घ्यायचा आहे। उजवी नाकपुडी बंद। अनुलोम विलोम प्राणायामचा पण साधा नियम आहे। सुरुवात डाव्या नाकाने श्वास घेऊन करायची। जेव्हा थांबणार आहात तेव्हा डाव्या नाकाने श्वास सोडून थांबायचा। एवढाच बेसिक छोटासा नियम आहे त्याचा। चलो, उजवी नाकपुडी बंद। डाव्या नाकाने श्वास भरून घ्या। भरून घेताना संथ सावकाश। डावी नाकपुडी बंद करायची आहे, उजव्याने सोडायचं आहे। सोडताना संथ सावकाश पूर्ण श्वास सोडा। पुन्हा उजव्या नाकाने श्वास भरून घ्या, डाव्याने सोडा। पुन्हा डाव्याने भरून घ्या, उजव्याने सोडा। उजव्याने भरून घ्या, डाव्याने सोडा। कंटिन्यू ठेवायचं आहे। डाव्याने घ्यायचा, उजव्याने सोडायचा, उजव्याने घ्यायचा, डाव्याने सोडायचा। घेताना पूर्ण क्षमतेने श्वास भरून घ्यायचा, सोडताना संथ सावकाश पूर्ण श्वास सोडायचा। हे प्राणायाम आहे तुमचं वात पित्त कफ तिन्ही दोष जे आहेत आपल्या शरीरातले, त्याला नवंताला जरी दोष म्हणत असले तरी ते आपल्या शरीरासाठी खूप गरजेचे आहेत। ते तिन्ही बॅलन्स ठेवण्याचं काम करतं। वात पित्त आणि कफ तिन्हीही बॅलन्स राहतं। पित्त वाढलं तर काय परिणाम होतात माहिती, वात वाढला तर काय परिणाम होतात माहिती, कफ वाढला तर काय परिणाम होतात आपल्याला माहिती। तर हे तिन्ही बॅलन्स ठेवण्याचं काम हे करतं। एक आपली डावी नाडी आहे ती चंद्र नाडी आहे, उजवी नाडी आहे ती सूर्य नाडी आहे। डावी नाडी आपली थंड आणि उजवी नाडी उष्ण। तर या दोन्हीचा बॅलन्स, शरीरातली उष्णता आणि थंडावा ह्याचं बॅलन्स करण्याचं काम हे प्राणायाम करतं। पाठीच्या कण्यामधून हा श्वास जात असल्यामुळे पाठीच्या कण्यासाठी, पाठीच्या दुखण्यासाठी हा प्राणायाम खूप चांगला आहे। शरीरामध्ये जेवढ्या नाड्या आहेत त्या सगळ्या नाड्या शुद्ध करण्याचं काम करतं। त्यामुळे या प्राणायामचं ग्रंथामध्ये नाव काय आहे, नाडी शुद्धी प्राणायाम। आपण जरी भाषेत त्याला अनुलोम विलोम म्हणत असलो तरी ग्रंथामध्ये याचं नाव आहे नाडी शुद्धी प्राणायाम। शरीरामध्ये आपल्या आता प्रत्येक ग्रंथामध्ये संख्या वेगळी आहे, कुठे 72,000, कुठे 74,000, कुठे 1,84,000 अशा नाड्यांची नाव हे दिलेली आहे संख्या। आपण त्यामध्ये जास्त इन्व्हॉल्व घुसायचं नाही, किती आहेत जेवढ्या आहेत तेवढ्या सगळ्या शुद्ध व्हायचं काम हे करतं, हे प्राणायाम करतं। या प्राणायामला सुद्धा तुम्ही बसलेल्या स्थितीचं बंधन नाही, तुम्ही बसलेले असाल तरी करा, पाठीवर झोपलेले असाल तरी करा। तर उजव्याने फक्त इथे नियम काय आहे, सुरुवात डाव्या नाकाने श्वास घेऊन करायची आणि जेव्हा तुम्ही प्राणायाम करायचं थांबणार आहात तेव्हा डाव्या नाकाने श्वास सोडल्यानंतर आपल्या हाताची मुद्रा खाली घ्यायची आहे। चलो, डाव्या नाकाने श्वास सोडायचा आहे। दोन्ही हाताने दोन्ही पायाचे अंगठे पकडा आणि ताठ बसा। फील द स्ट्रेच। आपल्या शरीरावर येणारे जे ताण आहेत ना ते अनुभव करायचे आहेत। आपलं जेवढं लक्ष आपल्या येणाऱ्या ताणांकडे असेल तेवढं आपल्याला कळतं की हे जे आसन आहे ते माझ्या शरीराच्या कुठल्या भागावरती काम करतं। योगाचे परिणाम हे इंटरनल ऑर्गन्स पर्यंत पोहोचतात जर तुम्ही आसन ते होल्ड केलं आणि श्वसन संथ चालू ठेवलं तर
योगाचे जे ताण आहेत, योगाचे जे दाब आहेत, योगाचा जो परिणाम आहे तो आपला इंटरनल ऑर्गन्स पर्यंत, शरीराच्या अंतर्गत भागापर्यंत तो पोहोचतो. चल, सावकाश दोन्ही पाय सरळ, पायाची थोडीशी हालचाल करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला प्राणायामसाठी मांडी घालून बसायचं आहे. ज्यांना मांडी घालून बसणं शक्य नाही ते खुर्चीवर बसू शकतात, वज्रासन मध्ये बसू शकतात, साधी मांडी घालून बसू शकतात. फक्त प्राणायाम करताना शरीरामध्ये ताण नकोय की म्हणजे मी बसली मांडी घालून आणि कुठेतरी माझ्या पायाला मुंग्या आल्यात, माझं लक्ष श्वासावरून माझ्या त्या वेदनेकडे जाणार आहे, जिथे आपल्याला पेन होतोय तिकडे जाणार आहे. आपलं लक्ष पूर्ण आपल्या श्वासावरती हवंय. त्यामुळे तुम्हाला ज्या अवस्थेमध्ये कम्फर्टेबल वाटतंय त्याच अवस्थेमध्ये बसायचं आहे प्राणायामसाठी. तुम्ही खुर्चीवर बसून प्राणायाम केलं तरी चालतं, तुम्ही मांडी घालून केलं चालतं. तुम्ही वज्रासन मध्ये बसू शकत असाल 10 मिनिटं वज्रासन मध्ये बसू शकता, मांडी घालून बसू शकता. ज्यांना मांडी घातल्यानंतर खूप मुंग्या येतात त्यांनी पाठील मागे भिंतीला टेकून पाय सरळ ठेवून बसलात तरी चालेल. आपलं शरीर कसं पाहिजे, एकदम रिलीफ, अजिबात कुठलेही ताण नकोय प्राणायाम होईपर्यंत. वज्रासन घातलंय त्यांनी दोन्ही हात गुडघ्यावरती पालथे ठेवायचे आहेत. ज्यांनी साधी मांडी घातली त्यांनी हाताची ज्ञानमुद्रा करायची आहे. वज्रासन मध्ये बसल्यानंतर ज्ञानमुद्रा करायची नाही, कारण त्याचे परिणाम किंवा त्याचे ताण वेगळे येतात. त्यामुळे वज्रासन मध्ये बसलेल्यांनी ही द्रोण मुद्रा आहे ही करायची आणि हात गुडघ्यावरती ठेवायचे आहे. चलो, पाठीचा कणा ताठ, मांडोके सरळ, डोळे अलगद मिटून घ्या. लक्ष श्वासावर. एक दीर्घ श्वास, पूर्ण श्वास घ्या, संथ सावकाश सोडा. संपूर्ण शरीर आपलं शिथिल सोडायचं आहे. शरीरामध्ये कुठलाही ताण नको, मनामध्ये कुठलाही विचार नको. शरीर ताण रहित, मन विचार रहित. श्वसन संथ. जे श्वसन चालू आहे आपलं नैसर्गिक चालू आहे, कमी करणार आहे, शरीरातील उष्णता कमी करणार आहे. थोडस जवळ येऊन दाखवते. आपली जीभ बाहेर काढायची आहे. यामध्ये आपल्याला काठी मुद्रा करायची आहे. जीभ बाहेर काढायची, बसायचं सगळ्यांनी सरळ. मी तुम्हाला दिसावं म्हणून थोडीशी पुढे आले. जीभ बाहेर काढायची, जिभेचा गोल करायचा, जीभ फोल्ड करायची. लक्षात येते? जिभेची अशी नळी करायची आहे. आता लक्षात घ्या, त्या नळीमधून आपल्याला श्वास भरून घ्यायचा आहे. त्याने जीभ आत घ्यायची आणि सोडताना नाकाने सोडायचं. श्वास घेताना जिभेच्या नळीतून भरून घ्यायचा आणि सोडताना नाकाने सोडायचं. अगदी सोपं आहे. चलो करूया. श्वास घेताना जिभेच्या नळीमधून, जिभेची आपण गोल फोल्ड करून नळी करणार आहोत, त्यामधून श्वास भरून घ्यायचा. बघा, श्वास घेताना तुम्हाला तो थंड जाणवतो. सोडताना नाकाने संथ सावकाश सोडायचा. बऱ्याच जणांची जिभेची नळी होत नाही. जास्त प्रयत्न करायचा नाही, हळूहळू सरावाने होते. कुठलीच गोष्ट लगेच पहिल्या दिवशी जमत नाही, हळूहळू होते. तो एक छंद लावून घ्यायचा. आपल्याला रिकामा वेळ असला की जीभ फोल्ड करायचं, प्रॅक्टिस करायची. लहान मुलं खूप करतात बघा. चलो, 4 ते 5 आवर्तन करायचे आहेत आणि थांबायचं आहे. हे प्राणायाम शीतली, त्याचं नावच बघा शीतली आहे. त्याने शरीराला थंडावा मिळतो, त्याची उष्णता कमी होते, पित्ताच्या त्रासावरती खूप चांगला आहे. त्याचा पण एक साधा नियम आहे की हे प्राणायाम करताना फक्त सकाळच्या वेळेस करायचं आहे. सकाळच्या वेळेस हवेमध्ये काय असते, पोल्युशन थोडंसं कमी असतं, पण आपण जिभेने श्वास घेतोय. श्वास घेण्याची क्रिया ही नाकाने आहे. त्यामुळं नाकामध्ये ती व्यवस्था आहे की जे काही पोल्युशनचा त्रास आहे तो होऊ नये. आपली बघा, नाकामध्ये त्वचा आपली थोडीशी ओलसर असते, नाकामध्ये बारीक केस असतात, तर जाणारी जी धूळ आहे, कण आहे, ती तिथे अडकून बसतील, चिटकून बसतील. ही व्यवस्था निसर्गाने आपल्या शरीरामध्ये केलेली आहे, पण ती तोंडाने केलेली नाहीये. त्यामुळे हे प्राणायाम करताना शक्यतो सकाळच्या वेळेस करायचं आहे. आणि जिथं पोल्युशन कमी आहे, अगदीच तुमच्या घराच्या आसपास कारखाना आहे, खूप पोल्युशन आहे, तर तिथे हे प्राणायाम करायचं नाही. आपले बाकीचे प्राणायाम करायचे आहेत. मन शांत होतं. त्यामधून आपण करणार आहोत दीर्घ श्वसन.
दिवसभर आपण श्वास घेतो तो नॉर्मल ब्रिथिंग आहे, नैसर्गिक आपलं श्वसन चालू आहे, आपलं त्याच्याकडे लक्ष नाही, कारण आपण एवढे बिझी माणसं आहोत की आपल्याला श्वासाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. सहज म्हणून जातो आपण, मला श्वास घ्यायला वेळ नाहीये, तू काय मला काम सांगायला लागला, मला श्वास घ्यायला वेळ नाहीये. म्हणजे इतकी इम्पॉर्टंट गोष्ट आपल्याला करायला वेळ नाही, जी शरीरासाठी खूप महत्वाची आहे. आपल्याला शाळेत काय शिकवलं जातं, आपल्या बेसिक नीड्स कुठल्या, अन्न वस्त्र निवारा. बघा किती चुकीचं शिकवलं जातं. आपण लिहितो, 1 मार्क पडतो. पण इमॅजिन करा, आपल्या घरात कुठलंही एक बाळ आपण जन्मलेलं पाहिलं असेल, कुठल्या बाळाने असं म्हटलंय की तुमचा बंगला असला तरच मी घरी येणार आहे, नाही तर नाही. नाही म्हटलं, कुठल्याही बाळाने तसं म्हटलेलं नाही. मला भारी कपडे असतील तरच मी येणार, हेही म्हटलेलं नाही. मला अमकच अन्न असेल तरच मी घरी येणार, हेही म्हटलेलं नाही. त्यानं जन्मल्यावर सगळ्यात पहिला काय मागितलं असेल, श्वास मागितला. तो श्वास त्याने मागितला, निसर्गाने त्याला दिला, म्हणून आपलं बाळ आपल्या घरी आलं, हो की नाही. म्हणजे आपली बेसिक नीड काय आहे, श्वास आहे. आणि ती बेसिक नीड सोडून आपण अन्न वस्त्र निवारायच्या मागे लागलोय, मोठं मोठं करण्याच्या मागे लागलोय. तोच जर नसेल तर ते सगळं काय आपल्याला कोणीही घरात घेणार नाही. जर आपला श्वास चालू नसेल तर काय म्हणतात, एका मिनिटात आपल्याला नावाने पण हाक मारत नाही, लगेचच काय म्हणतात, बॉडी. जी व्यक्ती काही क्षणापूर्वी आधी काका, मामा, बाबा, दादा होती, ती काय झाली एका क्षणात, बॉडी. म्हणून सगळ्यात बेसिक नीड प्रत्येकाने लक्षात घ्यायचं, बेसिक नीड माझी काय आहे, माझा श्वास, माझं आरोग्य, ही पहिली बेसिक नीड आहे. घर छोटं असलं, वस्त्र 2च असतील तरी चालतंय, अन्न 1 वेळेच असलं दिवसातून तरी चालतंय, पण श्वास मात्र चांगला पाहिजे, आरोग्य मात्र आपलं झाला. जे घेतलेल्या श्वासामधून ऑक्सिजन घेऊन पूर्ण शरीराला पुरवायचं आहे, त्याचं प्रमाण वाढतं. कारण तुम्ही भरपूर श्वास घेतलाय म्हणजे भरपूर ऑक्सिजन पण तुमच्या पोटात जाणार आहे. कारण हवेमध्ये सगळा ऑक्सिजन नाही, नको असणारे घटक पण आहेत. पूर्णच्या पूर्ण घेतलेल्या श्वासामध्ये आपले ऑक्सिजन आहे का, काही पर्सेंटेज आहे. आता 21% आपल्याला 40 वर्षापासून 50 वर्षापासून शिकवताय. आताची वृक्षतोड आणि पोल्युशन बघता 21% ऑक्सिजन असेल का नाही माहित नाही. आणि आपण घेतलेल्या श्वासामध्ये 21% आहे आणि सोडलेल्या श्वासामध्ये 17 ते 18% आहे. म्हणजे आपण घेतोय किती, 4 ते 5% आपण ऑक्सिजन घेतोय, प्राणवायू घेतोय. तेवढ्यावरती त्या हृदयाला, त्या शरीराला पूर्ण काम चालवायचंय. कारण आपल्या पेशीला सगळ्यात जास्त प्राणवायूची गरज आहे. जशी उष्णाची गरज आहे तशीच प्राणवायूची पण गरज आहे. प्राणायाम करायचं नाही, कारण ते पोटाला धक्का देतं. त्यामुळे पिरियड्स मध्ये, प्रेग्नन्सी मध्ये हे प्राणायाम करायचं नाही. बाकी सगळ्यांना हे प्राणायाम चालतं. दोन्ही हात गुडघ्यावरती पालथे, मांडी घातलेली असू द्यात, वज्रासन असू द्यात. कपालभातीमध्ये हाताची द्रोण मुद्रा असावी, पाठीचा कणा ताठ, मान सरळ. पूर्ण श्वास घ्यायचा आहे आणि फक्त आपल्याला बाहेर फेकत राहायचा आहे. श्वास घ्यायचा प्रयत्न करायचा नाही. नॅचरली थोडासा श्वास जातो, पण आपलं लक्ष फक्त श्वास बाहेर फेकण्यावरती हवंय आणि श्वास आपला पोटातून फेकला जायला हवाय. तिथे पोटाला धक्का लागतो. आपल्या श्वासाचा बाहेर फेकताना पोटाला धक्का लागतो. इथे स्पीड महत्वाचा नाही, तुम्ही किती स्पीडने करताय, किती प्रॉपर व्यवस्थित करताय याला महत्व आहे. पोटापासून श्वास बाहेर फेकायचा प्रयत्न करा. मला एक छोटासा प्रश्न नाही, पण एक तुमच्याशी एक तुमचा सल्ला घेतो की तुम्ही या वेलनेस परिवाराशी किती दिवसापासून जॉईन आहात? मी जॉईन तसं जवळपास 2 वर्ष झाले. तुमच्या ज्या वेलनेस कोच आहेत कृतांजली मॅडम, बरोबर? हो, हो. वेलनेस कोच सुद्धा नंबर 1 आहेत. ज्यांच्या वेलनेस जवळजवळ सकाळ संध्याकाळ 150 ते 200 लोकांच्या आसपास संख्या असते, महिलांची संख्या असते. आणि मॅडम तुम्ही काय काय न्यूट्रिशन घेताय? मी सध्या तरी मी हे घेते, शेकमेंट घेते, फॉर्म्युला 1 आणि प्रोटीन पावडर आणि स्वतःसाठी आणि फ्रेश, आणि मुलांसाठी हे तिन्ही पण घेते. आणि आपला मुलांसाठी जो डायना, हा, तो पण घेते. मला 3 मुलं आहेत. मोठी मुलगी इंजिनियर आहे, दुसरी मेडिकल साठी कराडला आहे आणि मुलगा आता 12वी झालेला आहे. तर तिन्ही मुलांना मी हेच सगळे न्यूट्रिशन वापरते. ग्रेट मॅडम, ग्रेट. हा छोटासा प्रश्न मॅडमला विचारण्याचा उद्देश तो होता की
की बघा म्हणजे मी सुद्धा बऱ्याच गोष्टी शिकलो की आपण फिटनेस मध्ये काहीच नाहीये, काहीच नाही. ज्यावेळेस नाही. मॅडमला आणि मला पाहतो तर वेलनेस सेंटर म्हणजे आपल्या ह्याचं काय आवडले माहिती का? जसं आपण म्हणतो ना, आधी केले मग सांगितले, हा फॉर्म्युला इथे. फॉर्म्युला 1 जसं म्हणतो ना, आपला फॉर्म्युला हा आहे की आधी स्वतःवर काम करा, मग लोकांना सांगा. हे मला खूप आवडले की प्रत्येक व्यक्ती जो आहे जॉईन होणारा, तो आधी स्वतःवर काम करतोय आणि सगळेजण कोच जे आहेत ते त्याच्या स्वतःवर काम करून घेतायत. ते आधी म्हणत नाही की तुम्ही दुसऱ्यांना सांगा, नाही, आधी स्वतःवर काम करा, स्वतःवर रिझल्ट काढा ओके आणि मॅडम. मग दुसरे बरोबर त्यातून म्हणजे दिसतच आहे ना, रिझल्ट दिसतायत समोर, त्यामुळे सांगायची मग गरजच पडत नाही. येस हे खूप छान आहे, आपली सिस्टीम ही खूप छान आहे. खरोखर थँक्यू मॅडम. आणि एवढा मी छोटासा प्रश्न मॅडमला का विचारला, कारण बरेच जण मॅडम सारखं फिटनेस मध्ये किती जणांनी योगा केला हा ज्याची त्याला माहितीच आहे, कारण प्रत्येकाचं शरीर आपल्याशी बोलत आहे. आणि एवढं सगळं फिटनेस मध्ये असताना सुद्धा त्या फॉर्म्युला 1 चा न्यूट्रिशनचा आपला शेक घेतात, हे समजून घ्या, तर हे त्याच्या पाठीमागचं रहस्य आहे. आणि मॅडम खूप खूप तुमचं अभिनंदन. बघा, हे आसन सगळेजण करू शकतात. बरेच जणांना मणक्याचे प्रॉब्लेम्स असतात, डॉक्टरांनी सांगितलं असतं पुढे वाकू नका, मग ह्या लोकांना हे आसन चालतं. ज्यांना पुढे वाकणं शक्य नाही, काही नियम असतात, डॉक्टर सांगतात की नाही तुम्हाला पुढे वाकायचं नाहीये, त्यांच्यासाठी हे आसन खूप छान आहे. चलो, धनुशिरासन मध्ये दुसरा प्रकार करूया. डावा हात आहे तो मागे घ्या, डावा हात सगळ्यांनी पाठीच्या मागे घ्यायचा, उजव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा पकडायचा. आता आपलं शरीर डाव्या बाजूला वळणार आहे आणि मग वाकणार आहे आणि आपलं कपाळ गुडघ्याला लावायचा प्रयत्न करायचा आहे. श्वसन संध, मांड्यावरती, पिंपळावरती, पाठीवरती येणारे ताण त्याकडे लक्ष द्यायचं आहे. श्वास घे, सरळ. चलो, आता आपला उजवा हात आहे तो पाठीच्या मागे ठेवायचा, डाव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडा, भरपूर श्वास घ्या, श्वास सोडत कमरेतून पुढे वाका, कपाळ गुडघ्याला लावायचा प्रयत्न करा, शरीर स्थैर्य सोडून द्या. श्वसन संध, श्वास घे, सरळ. भूमासन करूयात, भूमीला नमन. जेवढं शक्य आहे तेवढंच करायचं आहे, अतिरिक्त ताण द्यायचा प्रयत्न करायचा नाही. दोन्ही हाताने दोन्ही पायाचे अंगठे पकडा, एवढे पकडता आले तरी आपल्यासाठी खूप आहे. शक्य असेल त्यांनी श्वास सोडत सावकाश कमरेतून पुढे वाका, पुढे वाका, पुढे वाका, जेवढं शक्य आहे तेवढं पुढे वाकायचा प्रयत्न करा. कपाळ जर जमिनीवर टेकत असेल तर छान. श्वास घे, सरळ. त्यामधून आलेले ताण कमी करण्यासाठी आपण दोन्ही पाय जवळ घ्यायचे आहेत. जेव्हा वाटतंय की म्हणजे पोटाचे स्नायू दुखतायत तेव्हा थांबायचं आहे, संथ श्वसन करायचं. म्हणजे पोटाचे स्नायू दुखतायत याचा अर्थ तुमचं प्राणायाम प्रॉपर होतंय, बरोबर होते, चुकत नाही. हलकीशी चक्कर आल्यासारखं होतं, म्हणजे आपण ट्रेन मधून उतरल्यावर जसं आपला झोप जातो तसं होतं, याचा अर्थ तुमचं प्राणायाम बरोबर होते. घाबरायचं नाही की माझं पोट दुखायला लागलं, तर पोट दुखणार आहे कारण आपण पोटावरच काम करतोय. त्यावेळेस काय करायचं, थांबायचं, संथ श्वसन करायचं आणि पुन्हा पुढचं आवर्तन चालू करायचं. कमीत कमी 3 आवर्तन करायचे. प्रत्येक आवर्तनामध्ये आपल्याला 120 स्ट्रोक व्हावेत अशी अपेक्षा आहे, पण ते एका दिवसात शक्य नाही. सुरुवातीला अगदी 5 होतात, 10 होतात, 20 होतात, हळूहळू सरावाने ते वाढत जातात. कुठलाही जबरदस्ती आपण शरीरावरती करायची नाही, कुठल्याही प्रॉब्लेमसाठी जबरदस्ती नाही. वजन आपलं एका रात्रीत वाढले नाही, आजार आपल्याला एका रात्रीत आले नाही, मी रात्री झोपलेले सकाळी मला थकाट झालेलं नाहीये, ते खूप दिवसाचं आहे, साठवून झालेलं आहे. आपण काढताना पण ते बाहेर काढताना पण त्याला वेळ द्यायचा आहे, हळूहळू काढायचं आहे. एकदम जर आपण करायचा प्रयत्न केला तर त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. म्हणजे जे करायला गेलो एक आणि होऊन बसलं एक, करायला गेलो मारुती होऊन बसलं माकड, असं होणार. त्यामुळे आपल्याला माकड करायचं नाही, आपल्याला मारुती तयार करायचंय. आपल्याला आपल्या शरीराला वेळ द्यायचा. बिघडायला वेळ दिला ना तर मग घडवायला पण थोडासा आपण वेळ द्यायचा आहे. हळूहळू करायचे, प्रयत्न करायचे. मी नेहमी सांगते, व्यायाम करायला आपण मजुरीनी माणूस लावू शकत नाही. धुणं भांड्याला लावू शकतो, स्वयंपाकाला लावू शकतो, ऑफिसच्या कामाला लावू शकतो, सगळ्या कामाला माणूस लावू शकतो आपण पगार देऊ. व्यायामाला लावता येत नाही, तो आपल्याला स्वतःलाच करावा लागतो.
येस सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅडम. येस, बोला बोला मॅडम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. येस मॅडम, खूप छान. मी आता वेलनेस फॅमिलीमध्ये जस्ट एक 8-9 महिन्यापासून जॉईन आहे. पण याच्या अगोदर मॅडम योगाच करत होते आणि खरंच योगामध्ये ती पॉवर आहे. आणि ती आज मी जेव्हा सूर्यनमस्कार आम्ही जेव्हा योगा क्लासला जात होतो तेव्हा 28-28 सूर्यनमस्कार घालत होतो मॅडम. आणि आज ते खूप दिवसानंतर मी ते सूर्यनमस्कार आज 12 ते 14 सूर्यनमस्कार घातले. आणि एक प्रत्येक मंत्र मॅडम तुम्ही जेव्हा बोलत होत्या तो मंत्र मला आठवत होता की आपण जेव्हा सूर्यनमस्कार करतो तो एक एक मंत्र आम्ही म्हणत होतो. आणि खरंच मॅडम थँक्यू. ते पण आठवण झाली योगाची. करतो आम्ही योगा, करत नाही पण आठवड्यातून एक दिवस जरी केलं ना तरी खूप छान आहे. म्हणजे स्ट्रेचिंग साठी आपले स्ट्रेंथ वाढवण्यासाठी ना खूप गरजेचं आहे. आठवड्यातून एक दिवस कंपल्सरी आपण योगा करू शकतो. येस मॅडम. तर ते योगा डेच्या सगळ्या गोष्टी आठवल्या. आणि जर आपल्या त्यात सप्तमी असते त्यावेळेस हो. आम्ही क्लासमध्ये 100 योगा करायचो. आमची कॉम्पिटिशन असायची योगा टीचर सोबत. 108 सूर्यनमस्कार. हा, तर मॅडम आमचा तुम्हाला एक ग्रुप बघून आहे. येस, आम्ही 108 दिवस 108 सूर्यनमस्कार करतो. येस मॅडम, तेच सूर्यनमस्कार तुम्हाला बघून 108 मला अशीच आठवण झाली की आमच्या टीचरची, Thank you, योगा thank you. टीचरची. आणि आज योगा टीचर विथ आमचे वेलनेस कोच म्हणजे तांबे सर, या दोघांना बघून अजून जास्त आनंद झाला की मी हे सगळं करते. आणि खरं श्वास सोडा. पोट आत जाईपर्यंत श्वास बाहेर सोडला गेला पाहिजे. चलो, भरपूर श्वास घ्या. संथ सावकाश पूर्ण श्वास सोडा. पुन्हा संथ सावकाश सोडा. पुन्हा श्वास घ्या. संथ सावकाश सोडा. दीर्घ श्वसन कंटिन्यू ठेवायचा आहे. आपल्या क्षमतेनुसार चालू ठेवायचा आहे. पूर्ण श्वास घ्यायचा. सोडताना संथ सावकाश पूर्ण श्वास. दोन्ही हात एकमेकांवरती घर्षण करायचे आहे. सावकाश डोळ्यावरती ठेवून द्या. चेहऱ्यावरती ठेवायचे आहे. दोन्ही हात एकमेकांमध्ये गुंफून घ्या. उलट दिशेने फिरवत वर. संपूर्ण शरीरवरती ताणून घ्यायचं आहे. शरीरामध्ये कुठलेही ताण ठेवायचे नाही. थोडस डावीकडे सरळ, उजवीकडे सरळ. दोन्ही हाताचा नमस्कार. श्वास घ्या. श्वास सोडत कमरेतून पुढे वाका. दोन्ही हात जमिनीवर, कपाळ जमिनीवर ठेवायचे आहे. शरणागत मुद्रा. योग साधना ईश्वर चरणी अर्पण. सावकाश सरळ. दोन्ही हात बाजूने खाली. दोन्ही पाय सरळ. पायाची थोडीशी हालचाल करून घ्यायची आहे. चलो, दंड स्थितीमध्ये यायचं आहे. डावा पाय जवळ, उजवा पाय जवळ. सगळ्यांनी उठून उभं राहायचं आहे. दोन्ही हात बाजूने वर. हाताचा नमस्कार करायचा आहे. शरीर माझ्या बरोबर 3 ओंकार म्हणायचे आहेत आणि त्यानंतर शांती पाठ. चलो, सगळ्यांनी पाठीचा ताट ठेवायचा आहे. मान सरळ. भरपूर श्वास भरून घ्या. हा श्वास घ्या. पुन्हा श्वास घ्या. माझा म्यूट झाला होता का? ओके, चलो. तर लक्षात आलं अनुलोम विलोम प्राणायामचा फक्त एक नियम पाळायचा की डाव्या नाकाने श्वास घेऊन सुरुवात करायची. तुम्ही मध्ये आवर्तन किती पण करू शकता, तुमच्याकडे जेवढा वेळ आहे त्याप्रमाणे. आणि थांबताना डाव्या नाकाने श्वास सोडून थांबायचं. एवढं जर पाळलं तर प्राणायामचा कुठलाही मग त्रास होत नाही. हे प्राणायाम सर्व लोक करू शकतात. यालाही कुणाचंही बंधन नाही.
तुम्ही पाठीवर झोपलेले असताना सुद्धा करू शकतात. पॅरालिसिसच्या पेशंटनी फक्त पाठीवर झोपून अनुलोम विलोम प्राणायाम करून सुद्धा त्यांच्यामध्ये बरेच इम्प्रुव्हमेंट झालेली आहे. त्यामुळे प्राणायामचे फायदे खूप आहेत. प्राणायामचे फायदे घ्यायचे असेल तर 10 मिनिटाच्या पुढे प्राणायाम जेव्हा जाईल तेव्हा त्याचे शास्त्रोक्त फायदे मिळतात. निरोगी माणसाला रोजचं 5 मिनिटाचं प्राणायाम बस होतं. प्रॉपर आजारावर करायचं असेल तर त्याचं आपल्याला टायमिंग वाढवावं लागतं. चलो कपालभाती करूयात. आता सगळ्यांना कपालभाती प्राणायाम माहिती, योगाचा बराच प्रसार झालाय त्यामुळे सगळ्यांना आलं तर सगळ्यांनी मला सांगितलं की तू अजूनही योगाचं तू करू शकते, तू कर. मी म्हटलं नक्कीच. तर थँक्यू मॅडम. आज तुम्हाला बघून अजून आनंद छान झाला. थँक्यू. आणि सर तुम्ही योगा टीचरला जॉईन करून घेतलं. येस सर. थँक्यू रीता मॅडम, थँक्यू. आणि आपल्यासोबत आदरणीय चव्हाण मॅडम आहेत. मॅडम बोला, आजच्या सेशन विषयी तुम्हाला काय वाटलं? मन शांत होतं. त्यामधून आपण करणार आहोत दीर्घ श्वसन. दिवसभर आपण श्वास घेतो, तो नॉर्मल ब्रिथिंग आहे, नैसर्गिक आपलं श्वसन चालू आहे. आपलं त्याच्याकडे लक्ष नाही, कारण आपण एवढे बिझी माणसं आहोत की आपल्याला श्वासाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. सहज म्हणून जातो आपण, मला श्वास घ्यायला वेळ नाहीये, तू काय मला काम सांगायला लागला, मला श्वास घ्यायला वेळ नाहीये. म्हणजे इतकी इम्पॉर्टंट गोष्ट आपल्याला करायला वेळ नाही, जी शरीरासाठी खूप महत्वाची आहे. आपल्याला शाळेत काय शिकवलं जातं? आपल्या बेसिक नीड्स कुठल्या? अन्न, वस्त्र, निवारा. बघा किती चुकीचं शिकवलं जातं. आपण लिहितो, 1 मार्क पडतो. पण इमॅजिन करा, आपल्या घरात कुठलंही एक बाळ आपण जन्मलेलं पाहिलं असेल. कुठल्या बाळाने असं म्हटलंय की तुमचा बंगला असला तरच मी घरी येणार आहे, नाही तर नाही म्हटलं. कुठल्याही बाळाने तसं म्हटलेलं नाही. मला भारी कपडे असतील तरच मी येणार, हेही म्हटलेलं नाही. मला अमकच अन्न असेल तरच मी घरी येणार, हेही म्हटलेलं नाही. त्यानं जन्मल्यावर सगळ्यात पहिला काय मागितलं असेल? श्वास मागितला. तो श्वास त्याने मागितला, निसर्गाने त्याला दिला, म्हणून आपलं बाळ आपल्या घरी आलं. हो की नाही? म्हणजे आपली बेसिक नीड काय आहे? श्वास आहे. आणि ती बेसिक नीड सोडून आपण अन्न, वस्त्र, निवाराच्या मागे लागलोय, मोठं करण्याच्या मागे लागलोय. तोच जर नसेल तर ते सगळं काय आपल्याला कोणीही घरात घेणार नाही. जर आपला श्वास चालू नसेल तर काय म्हणतात, एका मिनिटात आपल्याला नावाने पण हाक मारत नाही, लगेचच काय म्हणतात? बॉडी. जी व्यक्ती काही क्षणापूर्वी आधी काका, मामा, बाबा, दादा होती, ती काय झाली एका क्षणात? बॉडी. म्हणून सगळ्यात बेसिक नीड प्रत्येकाने लक्षात घेतलं. बेसिक नीड माझी काय आहे? माझा श्वास, माझं आरोग्य, ही पहिली बेसिक नीड आहे. घर छोटं असलं, वस्त्र 2च असतील तरी चालतंय, अन्न 1 वेळेच असलं दिवसातून तरी चालतंय, पण श्वास मात्र चांगला पाहिजे, आरोग्य मात्र